नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे जानकी खूप मोठ्या चक्रव्यूहमध्ये अडकलेली आहे आणि तिला चक्रव्यूहमध्ये अडकवणारी व्यक्ती म्हणजे ऐश्वर्या। एका पाठोपाठ एक खूप मोठं संकट ऐश्वर्याने जानकीच्या मागे लावलेलं आहे। जानकी त्या सगळ्या आता संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करते, ऐश्वर्याच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करते। पण आता सगळ्या गोष्टी या जणू काही फसत चाललेल्या आहेत। या सगळ्या गोष्टी जानकीच्या विरोधात चाललेल्या आहेत। तुला हे तुझ्या घरावरती आलेलं संकट वाटतंय ना, जानकीला तुझ्यासाठी संकट नाहीये, तर देवी आईने तुला दिलेला आशीर्वाद आहे। या गोष्टीचा कदाचित जानकीला विसर पडलाय, म्हणून जानकी आता प्रत्येक गोष्टीकडे जानकीला संशयाच्या दृष्टिकोनातून बघते। पण जी व्यक्ती आपल्या समोर उभी आहे त्या व्यक्तीचा आपल्याशी काही संबंध असेल का, या गोष्टीचा जानकी अजिबात विचार करत नाहीये। आणि प्रेक्षकांनो, इथे लताला एक महत्त्वाची गोष्ट कळली की तिची मुलगी इथेच कुठेतरी आहे आणि ती गोष्ट ऐश्वर्याला माहिती आहे। पण लताने सुद्धा ती गोष्ट जर जानकी किंवा घरातील दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला विचारली असती तर आतापर्यंत जानकी हीच लताची मुलगी आहे ही गोष्ट समोर आली असती। पण प्रेक्षकांनो, आता लवकरच या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे सांगितलेले असतात आणि त्याचा पुरावा सुद्धा प्रेक्षकांनो जानकीला मिळतो। पण तरीसुद्धा त्या व्यक्तीला जेव्हा जानकी घरी घेऊन येते तेव्हा काय होतं, तो माणूस जानकीलाच या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवतो। तो म्हणतो, मॅडम, तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घ्यायला सांगितलं होतं, ऐश्वर्या मॅडमचं, मी बरोबर त्यांचं नाव घेतलं ना। तेव्हा इथे सगळ्यांना जानकी चुकीची वाटते। तर इथे ऐश्वर्याला वाचवत त्या माणसाने जानकीला फसवलेलं असतं। जर त्या माणसाने इथे कबूल केलं असतं की सॅम्पल मला ऐश्वर्याने बदलायला सांगितले होते तर तिथल्या तिथे ऐश्वर्याचं कारस्थान उघडं पडलं असतं। पण तो माणूससुद्धा इथे पलटी मारतो आणि जानकीला या प्रकरणामध्ये अडकवतो। त्यामुळे सुमित्रा जानकीवरती इतकी चिडते की जानकीचा हात पकडून तिला घरातून बाहेर काढत असते। ज्या सुमित्राला इथे जानकी 10 वर्ष आपली आई मानते, तिला तिने आपल्या आयुष्यामध्ये देवीचा दर्जा दिलाय, अगदी देवाच्या जागी ती त्यांना मानते। नाना आणि सुमित्राला ती सुमित्रा रागाच्या भरामध्ये इथे जानकीवरती अविश्वास दाखवून तिला हाताला धरून घरातून बाहेर हकलून देते, ते सुद्धा एकदा नाही दोनदा। तर इथे सुमित्राने कशा पद्धतीने जानकीला आपली मुलगी मानलं असेल हे आपल्याला इथे बघायला मिळतंय। स्वतःच्या मुलीला एक न्याय आणि जानकीला ती दुसराच न्याय देते। जी जानकी त्यांच्यासाठी जीवाचं रान करे, ती त्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी इतकी धडपडते, त्या जानकीवरती सुमित्रा अविश्वास दाखवते। आणि जी ऐश्वर्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच ते घर कसं उद्ध्वस्त करता येईल याची शपथ घेऊन येते, त्या ऐश्वर्यावरती ही सुमित्रा डोळे झाकून विश्वास ठेवते आणि जी 10 वर्ष या सगळ्यांसाठी खास्ता खाते, त्यांची मनं जपण्याचा प्रयत्न करते, त्या जानकीला ती घरातून बाहेर काढते। प्रेक्षकांनो, पण इथे आता जानकीला सुद्धा देवी आईने आशीर्वाद दिलाय, तिला या सगळ्याचं फळ दिलंय आणि ते म्हणजे जानकीची आई लता परत आली। आणि प्रेक्षकांनो, आता जरी जानकीला माहिती नसलं की लता तिची आई आहे, पण तरीसुद्धा देवी आई लवकरच त्या दोघींची भेट घडवून देणार हे मात्र नक्की। कारण इथे आता लताच्या मनाला थोडा थोडा जानकीसाठी तिच्या हृदयाला पाझर फुटायला लागलेला आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे येणाऱ्या भागामध्ये। फक्त जानकीला आईच नाही तर तिचे वडीलसुद्धा तिला परत मिळणार आहेत। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आई पाठोपाठ जानकीला मिळणार आहे वडिलांचं प्रेम। लता करणार खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याचं कारस्थान दिवसेंदिवस खूपच जास्त वाढत चाललं आहे, पापाचा घडा भरत चालला आहे, आता तो फुटायची वेळ आली आहे। त्यामुळे नियतीने आता ऐश्वर्याला अशी काही झापड मारलेली असते की इथे जानकीच्या वडिलांच्या रूपामध्ये इथे आता ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याच्या विरोधातले सगळे पुरावे गोळा करत रणदिव्यांसमोर ते सादर करत आपल्या लेकीला इथे जानकीला निर्दोष सिद्ध केलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे जानकी म्हणत असते की पार्वती ही खरोखर पार्वती आई नाही आहे, त्या लताबाईच आहेत। लताबाई ह्या आरुषिकेच्या आई असू शकत नाही, त्यांचे DNA कसे काय मॅच होऊ शकतात
याच्यामध्ये नक्कीच काहीतरी काळबेरं आहे. तेव्हा जानकी म्हणत असते की आता या लोकांना पुरावेच द्यावे लागतील. तेव्हा जानकी त्या भालेराव उद्यानच्या इथे जाते आणि तिथलं CCTV फुटेज मिळते का ते बघते. गुलाबदादाच्या मदतीने CCTV फुटेज मिळतं आणि त्यामध्ये जो माणूस सॅम्पल घेऊन येतोय त्याच्या हातामध्ये जे सॅम्पल तिला दिसतं त्याच्यावरून ती आता त्या माणसाची माहिती गोळा करते. तो माणूस चहाच्या टपरीवरती सातत्याने बसलेला असतो. ही माहिती हवालदाराकडून जानकीला कळते. जानकी जाते त्या माणसाला पकडून घेऊन येते, जेणेकरून ती म्हणते की ह्या लोकांना सांग की तू सॅम्पल बदललेस आणि हे सगळं तू ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलेस. त्या माणसाने मार्केटमध्ये कबूलसुद्धा केलेलं असतं की त्याने हे सगळं ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, जेव्हा जानकी त्या माणसाला घेऊन घरी येते आणि म्हणते की सांग सगळ्यांना तू सॅम्पल बदललेस म्हणून, तेव्हा तो माणूस म्हणतो हो मी सॅम्पल बदलले. आणि हे कुणाच्या सांगण्यावरून केलंस, तर तो माणूस म्हणतो की ऐश्वर्या मॅडमच्या सांगण्यावरून केलं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो खरं खरं बोल, हे खरंच सांगतोयस तू, सॅम्पल तू नक्की बदलले होतेस. तेव्हा तो माणूस म्हणतो हो खरोखर मी सॅम्पल बदलले होते, ऐश्वर्या मॅडमच्या सांगण्यावरून केलं होतं. जानकी मॅडम मी बरोबर केलं ना, तुम्ही जसं मला सांगितलं होतं तसं मी बरोबर बोललो ना. असं म्हणाल्यानंतर इथे त्या माणसाने जानकीवरतीच गेम केलेला असतो, जानकीला फसवलेलं असतं. इथे येऊन त्याने आपलं स्टेटमेंट पूर्णपणे बदललेलं असतं. जानकी म्हणते खोटारड्या, मी तुला कुठे बोलायला सांगितलं होतं रे, उलट तूच मार्केटमध्ये म्हणालास ना की तू सॅम्पल बदलले होतेस म्हणून तुला हे सगळं ऐश्वर्याने सांगितलं. तरीसुद्धा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा जानकीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. ती म्हणते खोटारडा तो नाही जानकी, तू खोटारडी आहेस. अगं किती खोटं बोलशील, स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तू इतक्या खालच्या पातळीला जाशील या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता. पण जानकी, तुझ्यासारख्या खोटारड्या बाईला या घरामध्ये जागा नाही. आताच्या आता या घरातून चालती हो. तेव्हा जानकी म्हणत असते आई मी कुठेही जाणार नाही आहे, जोपर्यंत ऐश्वर्याचा आणि या खोटारड्या बाईचा खरा चेहरा मी तुमच्यासमोर आणत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा इथे लता आता त्यांच्याकडे बघत असते. लता मनामध्ये घाबरलेली असते आणि तिला खरं तर इथे जानकीची दया येत असते. तिला वाटत असतं की माझ्या खोटारडेपणामुळे इथे एका मुलीचा संसार उद्ध्वस्त होतोय की काय. तेव्हा सुमित्रा म्हणत असते जानकी मी तुझ्या कुठल्याही बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही आहे, आताच्या आता हे घर सोडून निघून जा. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या माणसाला इथे एका व्यक्तीने खोटं बोलायला सांगितलेलं असतं. खोटं बोलण्यासाठी त्याला हवे तेवढे पैसे दिलेले असतात. तरी ते ऐश्वर्याचं नाव न घेता त्याने मुद्दामून जानकीचं नाव घेतलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, जेव्हा सुमित्रा जानकीला घरातून बाहेर काढते तेव्हा जानकी उंबऱ्यातच बसते आणि म्हणते आई माफ करा मला, याआधीसुद्धा तुम्ही मला घरातून बाहेर काढलं होतं आणि ह्या ऐश्वर्याने आणि सारंग भाऊजींनी घराची काय अवस्था केली होती ती तुम्हाला माहिती आहे ना. आपलं घर लिलावासाठी काढलं होतं, मी आपलं घर वाचवलं आहे. मी माझं गोकुळ असं उद्ध्वस्त होऊ देणार नाही. ऐश्वर्याला तिच्या प्लॅनमध्ये कधीच जिंकू देणार नाही. जोपर्यंत मी त्यांचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणत नाही तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही आहे. मी हे घर सोडून जाणार नाही आई, मला माफ करा. आणि तरीसुद्धा तुमची इच्छा असेल की हे घर सोडून मी जावं तर मी जाईन, पण हिला सगळ्यांसमोर एक्सपोज करेन तेव्हाच मी हे घर सोडून जाईन. ऐश्वर्याचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणेन ना तेव्हाच हे घर सोडून जाईन असं जानकी म्हणते. तेव्हा सुमित्रा म्हणते ठीक आहे, पण तोपर्यंत मी तुला या घरातल्या सुनेचा मान देणार नाही आहे, कळलं तुला. तेव्हा इथे जानकीला फार वाईट वाटतं. तर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याला फार आनंद होतो. पण एक प्रश्न तिला पडलेला असतो, पण इथे तर त्या माणसाला मी सांगितलंच नव्हतं की माझं नाव न घेता जानकीचं नाव घे म्हणून. म्हणजे इथे आता आपल्याला सोडल्यानंतर असं कोण आहे जे जानकीला त्रास देते असा विचार इथे ऐश्वर्याच्या मनात आलेला असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला मदत आणि जानकीला त्रास नाही, तर इथे ऐश्वर्याचे कारस्थानाचा सगळा लिखाटिपा ठेवण्यात येत असतो. ऐश्वर्याला खूप मोठा दणका देण्यात येणार असतो, त्याची ही सगळी पूर्वतयारी सुरू असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ज्या माणसाने खोटं बोललेला असतो, जानकीला अडकवलेला असतो, त्याला एका व्यक्तीने खूप सारे पैसे दिलेले असतात. तर इथे प्रेक्षकांनो, त्या व्यक्तीला माहिती असतं की इथे जानकीने सगळे पुरावे गोळा करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला, पण इथे ऐश्वर्या विरोधात त्याला सध्या तरी पुरावे मिळू द्यायचे नाही आहेत. तेव्हा तो माणूस इथे आता ऐश्वर्याची संपूर्ण माहिती गोळा करून ठेवत असतो. म्हणजे इथे ऐश्वर्याने कशा पद्धतीने लताला घरी आणलं, त्यानंतर तिच्या विरोधामध्ये कट कारस्थानं केली,
ते जेव्हा जायला निघते तेव्हा तिला कशा पद्धतीने अडवलं, जानकीला कशा पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टी त्या माणसाला माहिती असतात. तो ऐश्वर्याच्या विरोधात सगळे पुरावे गोळा करत असतो की सॅम्पल बदलणारी व्यक्तीसुद्धा ऐश्वर्याच आहे हे सुद्धा त्या व्यक्तीला माहिती असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकीला वाईट वाटतं, ती उंबऱ्यात बसलेली असते. तेव्हा ऋषिकेश तिथे येतो आणि म्हणतो, जानकी अजून किती वेळ अशी बसणार आहेस उंबऱ्यात? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश मला थोडा वेळ एकटीला बसू द्या. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी अगं एकटी बसून काय करणार आहेस? तेव्हा इथे जानकी म्हणत असते, तुम्ही बघितलंत ना, आईंनी पुन्हा एकदा माझ्यावरती अविश्वास दाखवला आणि मला घरातून बाहेर काढत होत्या. त्यांना खरंच मी इतकी चुकीची वाटते का ऋषिकेश? तुम्हाला सुद्धा असंच वाटतं? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, पण जानकी तुला हे सगळं करायची काय गरज होती? शेवटीला सगळ्यांसमोर तूच खोटी ठरलीस ना. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश 10-11 वर्ष आपल्या लग्नाला झाली, मी याआधी कधी अशी वागले का? तुम्ही सांगा ना. मी इतकी पोट तिडकीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. त्या माणसाने मार्केटमध्ये सगळं कबूल केलं होतं, पण इथे आल्यानंतर त्याने त्याचे शब्द बदलले. ऋषिकेश त्याने मला सांगितलं की ऐश्वर्याने त्याला वेगळे सॅम्पल दिले होते आणि ज्या वेळेला डॉक्टर ते सॅम्पल घेऊन जात होते त्यावेळेला त्यांची गाडी अडवून ते सॅम्पल बदलले हे सुद्धा मला सांगितलं आणि इथे सगळ्यांसमोर त्याचे शब्द फिरले. तेव्हा इथे ऐश्वर्याने सुद्धा हे सगळं मुद्दामून केलं असेल असे इथे जानकी म्हणत असते. पण ऋषिकेश, एक गोष्ट मला कळले, आईंचा माझ्यावरती अजिबात विश्वास नाही आहे आणि त्या प्रत्येक वेळेला आपल्याला सावत्रपणाची जाणीव करून देतात. मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी मला घरातून बाहेर काढलं होतं आणि ह्या वेळेला सुद्धा ते त्याच करतायत. त्यांना जर मी इतकी नकोशी असेल ना तर मी आता या घरामध्ये परत येणार नाही. पण जोपर्यंत त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणत नाही ना तोपर्यंत हे घर सोडून मी कुठेच जाणार नाही ऋषिकेश. त्यानंतरला या घरामध्ये मी परत पाऊलसुद्धा ठेवणार नाही. तेव्हा इथे जानकी म्हणते, तुम्ही तरी विश्वास ठेवा. तुम्हाला खरंच असं वाटतंय की मी माझा मुद्दा खरा करण्यासाठी ह्या पातळीला जाऊ शकते? मी पुरावे गोळा करण्यासाठी, सत्य तुमच्यासमोर आणण्यासाठी इतकी झटते, पण तुम्हाला ते कुणालाच काही दिसत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे जानकी, तू जर बोलत असशील तर माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू पुरावे गोळा करतेस ना, तू कर. पण तोपर्यंत मी एक काम करणार आहे. जोपर्यंत इथे वाटण्या होत नाही ना तोपर्यंत घरामध्ये शांतता येणार नाही. ते ऐश्वर्या काही गप्प बसणार नाही. त्यामुळे आता वकिलांना मी सांगितलं आहे 4 वाटे समान करायला. फक्त बिझनेस आपल्याकडे राहील कारण तुम्ही स्वतः उभा केला आहे, असं ऋषिकेश म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश सुमित्राकडे आलेला असतो आणि तो म्हणतो, आई आज तू परत जानकीला घरातून बाहेर काढायला निघालीस गं. जानकी खरंच तुला घरामध्ये नकोशी झाली का? ती इथे आल्यापासून या घरासाठी तिने जे काही केलं सगळं तू विसरून गेलीस. ऐश्वर्याच्या बोलण्यावरती तुला इतका विश्वास आहे. सावत्रपणाची झळ तिला तू पुन्हा पुन्हा देत असतेस ग आई. ती अनाथ आहे याची जाणीव तू तिला सारखी करून देत असतेस. तिची एवढी मोठी काही चूक पण नाही आहे, पण तिला तू सारखी घरातून बाहेर काढत असतेस. आधीसुद्धा घरातून बाहेर काढलंस आणि शेवटीला जानकीनेच हे घर वाचवलं होतं आणि आत्तासुद्धा तू तेच करतेस. पण ठीक आहे आई, तुला जर जानकी इतकीच्या घरामध्ये नकोशी असेल ना तर आम्ही हे घर सोडून जाणार आहोत. या घराच्या वाटण्या झाल्या ना की मी, जानकी आणि माझी मुलगी आम्ही तिघेही जण हे घर सोडून निघून जाऊ. मी सुद्धा या घरामध्ये राहणार नाही आहे. जानकीवरती तुझा अजिबात विश्वास नाही ना, मग त्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेव, असं ऋषिकेश म्हणतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे दुसऱ्याच दिवशी आता वाटण्या वगैरे होणार असतात. पण तेव्हाच त्या घरामध्ये एक एंट्री होते आणि ती एंट्री एका बिझनेसमॅन, एका उद्योगपतीची झालेली असते आणि त्या माणसाला बघितल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित होतात. पण एक व्यक्ती असते ती पूर्णपणे भारावून जाते आणि ती म्हणजे लता. लता त्या व्यक्तीला बघते आणि म्हणते, तुम्ही इथे? तेव्हा तो म्हणतो, हो लता, मी इथे. मला ओळखलंस ना? तेव्हा लता म्हणते, तुम्हाला कशी विसरेन? तेव्हा इथे आता जानकी म्हणते, कोण आहात तुम्ही? तेव्हा तो माणूस म्हणतो की मी कोण आहे लता? तेव्हा लता प्रेक्षकांनो आता गप्पच बसते. तेव्हा इथे तो माणूस म्हणत असतो की मी लताचा नवरा आहे. हो की नाही लता? तेव्हा प्रेक्षकांनो सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे लता म्हणते, हो, हे माझे मिस्टर आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो जानकी इथे म्हणते, बघितलं तुम्ही? त्यानंतर प्रेक्षकांनो लता म्हणत असते, पण तुम्ही इथे कसे? तेव्हा इथे आता लगेचच तो माणूस म्हणतो, मी इथे नाही तर कुठे असणार? माझ्या मुलीला माझी गरज आहे, मग मी येणार नाही का?
आणि प्रेक्षकांनो तो माणूस जातो आणि जानकीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो की तूच माझी मुलगी आहेस. तर इथे त्या माणसाने जानकीच्याबद्दल सगळी माहिती गोळा केलेली असते आणि तुला या घरातून कुणीही बाहेर काढू शकत नाही, पण मी स्वतः तुला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. कारण तुझी आई कोण आहे तुला माहिती आहे? लता तुझी आई आहे आणि मी तुझा बाप. मी तुझ्यावरती लहानपणापासूनच नजर ठेवून आहे. मला आधीपासूनच माहिती होतं की तू माझी मुलगी आहेस आणि तू लग्न करून या घरामध्ये आहेस. पण जेव्हा मला कळलं की तुझी आई लता इथे आलेली आहे, तेव्हा मी इथे नजर ठेवून होतो आणि तुझ्याबरोबर कोण खेळ खेळतंय या गोष्टींकडे माझं बारीक लक्ष होतं. आणि तुझ्याबरोबर खेळ खेळणारी आणि या घरामध्ये तुला अडकवणारी व्यक्ती म्हणजे ऐश्वर्या. तिच्या विरोधात पुरावे गोळा करत होतो. तर इथे लताला या घरामध्ये आणणारी व्यक्ती म्हणजे ऐश्वर्या आहे. या सगळ्यामध्ये माझ्या मुलीची काही चुकी नाही आहे असं इथे जानकीच्या वडिलांनी सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं. तेव्हा इथे जानकीचे वडील म्हणतात, लता सांग, सगळ्यांना सत्य सांग. तेव्हा लता आता पोपटासारखी बोलायला लागते आणि म्हणते की मला इथे ऐश्वर्या आणि सारंग हे दोघेजणं घेऊन आलेत. माझं ऑडिशन घेतलं होतं. मला एक डायरी दिली होती पार्वतीची आणि मला इथे हे नाटक करायला सांगितलं होतं. माझा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. मी जायलासुद्धा निघाले होते तेव्हा मला पोलिसांची धमकी देऊन इथे थांबवण्यात आलं आणि मला तर माहितीच नव्हतं की इथे जानकी माझी मुलगी आहे. यांच्यामुळे मला ते आता कळलं. मी माझ्या मुलीसाठीच इथे थांबले होते असं सुद्धा लता म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जानकीच्या वडिलांनी रणदिवेंना ऐश्वर्याच्या विरोधातले सगळे पुरावे दाखवत आपल्या मुलीला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि सुमित्राला सुद्धा तिची लायकी दाखवून दिलेली असते. आणि इथे आता स्वतःच्या मुलीला मी बरोबर घेऊन जातोय असं सुद्धा त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो देवी आईने जानकीला आशीर्वाद देत आईच्या पाठोपाठ तिला आता वडिलांची माई आणि प्रेमसुद्धा मिळालेलं असतं आणि तिचे वडील हे साधेसुधे नसून चांगले उद्योगपती आहेत हे सुद्धा तिला कळलेलं असतं.